संतोष देशमुखांची हत्या केल्याची आरोपी सुदर्शन घुलेची पोलिसांसमोर कबुली। देशमुखांना लाकडी काठी, पाईप, क्लच वायर, गॅस पाईपनं 2 तास मारहाण केली अशी कबुली घुलेनं दिली आहे। मीच अपहरण करून हत्या केली, पोलीस कोठडीमध्ये घुलेची ही कबुली आहे। घुलेच्या जबाबात हत्येची 2 तासांची क्रूर कथा। सरपंच संतोष देशमुखला खाली उतरवून उघडा करून त्याला लाकडी काठी, पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकचा पाईप, क्लच वायर, गॅस पाईप अशा हत्यारांनी 2 तास मारहाण करत होतो। जयराम चाटेच्या मोबाईलवरून विष्णू चाटेशी माझं 2 ते 3 वेळा बोलणं झालं। विष्णूनं मला सांगितलं की त्याला असा मारा की आपली दहशत कायम राहिली पाहिजे। त्यावेळी प्रतीक घुलेनं पाठीवर झोपलेला सरपंच संतोष देशमुखच्या तोंडात लघवी केली। प्रतीक घुलेनेच पाठीवर झोपलेल्या सरपंच संतोष देशमुखच्या छातीवर पळत येऊन दोन्ही पायांनी उडी मारली। आम्ही 2 तास केलेल्या मारहाणीमुळे सरपंच निपचित पडला होता। त्यानंतर सरपंच देशमुख याला दैठणा फाटा इथं रस्त्याच्या कडेला टाकून आम्ही वाशी गावाकडे स्कॉर्पिओ गाडीत बसून निघून गेलो।